नमस्कार, मी शिवकुमार गुनोरे. पाहताय आपण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज. मित्रांनो, आज महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि खरं तर जो प्रश्न, ज्वलंत प्रश्न आहे महाराष्ट्राला किंवा समाजाला किंवा देशात भेडसावतोय. एका बाजूला काही तरुणांना मुली मिळत नाहीत. ज्यांना मुली मिळाल्यात त्यांच्या त्यांच्या तक्रारीत की पत्नीकडून छळ होतोय आणि जे 50, 60, 70, 80 वर्षापर्यंत ज्यांचं वय आहे ते आजोबा, त्यांची त्यांच्या काही आजारानं किंवा वयानं त्यांच्या ज्या पत्नी मृत झाल्यात, त्यांची तक्रार आहे की आम्हाला जोडीदार पाहिजे किंवा कुणीतरी काळजी घ्यायला पाहिजे. आता वय झालंय, रात्रीचं खोलीमध्ये चक्कर आली, पॅरालिसिस झालं किंवा काय झालं तर ते कळणार कोणाला? फोन कोण करणार? कोणी जवळ नाही आमच्या. म्हणजे एका बाजूला मुली मिळत नाहीत म्हणून तरुणांचा बोब आहे. ज्यांची लग्न झाल्यात त्यांना मात्र पत्नी छळ करते म्हणून त्यांची ओरड आहे. आणि म्हातारपणी ज्यांची पत्नी गेलेली आहे त्यांना एकटं एकटं वाटायला लागलंय. म्हणजेच खरं तर पहिल्यापासून म्हटलं जातं की पुरुषांचं जीवन स्त्रीशिवाय अधुरं आहे आणि स्त्रीचं जीवन पुरुषाशिवाय अधुरं आहे. आता पहिल्यापासून स्त्री जन्माची कहाणी सांगितली, स्त्री जन्माची महती सांगितली आणि स्त्रियांचं हाल आहे असंही सांगितलं. ते खरं आहे. स्त्रियांना आपले आयुष्यातून जिथं आपण जन्म झाला तिथं वाढलो, लोळलो, खेळलो, लहानाचं मोठं झालो, माया, ममता सारं जागेवर सोडून अचानक तिला एक 18-20 वर्षात झालं की समजा सोडून पतीच्या घरी सासरी नांदायला जावं लागतं. आणि मग तिला समजा जागेवर तिथले संस्कार सारं सोडून तिथलं सासर जिंदाबाद म्हणावं लागतं किंवा तिथं जे काय त्यांचे संस्कार, अचानक इथले संस्कार सोडून तिथले संस्कार, त्यातल्या चालीरीती घ्याव्या लागतात. सासू सासऱ्याच्या अपेक्षा, दीर नवऱ्याच्या अपेक्षा, तिथल्या समध्याच्या अपेक्षा पुऱ्या कराव्या लागतात. परंतु ती माहेरी आहे ती मुलगीच असते आणि एका दिवसात नांदा गेली तिला काही एवढी प्रौढ होत नाही, तिला लगेच एवढं काही ज्ञान यायची गरज नाही. परंतु तिच्याकडून सासरच्या लोकांच्या अपेक्षा वाढतात, त्यामुळे वाद निर्माण होतात. परंतु अलीकडं पहिल्या स्त्रियांना छळ व्हायचा, छळ होत आहेत म्हणून स्त्रिया आत्महत्या करायच्या आणि त्याच्यामुळं त्यांना एक वेगळा कायदा करावा लागला, महिला आयोग काढावा लागला किंवा त्यांना त्यांच्यासाठी त्यांच्या न्यायासाठी 498 सारखी कलम काढावी लागली किंवा त्यांच्यासाठी आरक्षण द्यावं लागलं, जेणेकरून त्या माध्यमातून स्त्रियांना न्याय मिळेल. परंतु काळ असा बदललाय की आज पुरुषांचा छळ वाढत चाललाय. आता परवा वटसावित्रीची पौर्णिमा झाली. वटपौर्णिमा महिला अगदी मोठ्या उल्हासात जल्लोषात साजरी करतात. परंतु आणि ती साजरी करत असताना त्या वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारतात आणि 7 दोरे धागे बांधतात आणि त्यांचं म्हणणं असं आहे की 7 जन्म हाच पती मिळू दे. परंतु एका बाजूला पती त्यांच्यावर वैतागलेले आहेत म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये काही पुरुषांनी पिंपळ पौर्णिमा साजरी केली. पिंपळ पौर्णिमा का? तर पिंपळ हा मुंजा आहे. पिंपळाच्या झाडाखाली मुंजा असतो अशी जुनी एक दंतकथा आहे. नाही तो मुंजा हा एकटाच असतो. ज्याला पत्नी नाही त्याला मुंजा म्हटलं जातं. आणि म्हणून त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये फुलारी सर यांनी पत्नी पीडित पुरुषांची संघटना स्थापन केली आणि त्या पुरुषांनी पिंपळ पौर्णिमा साजरी केली आणि पिंपळाच्या झाडाला वेडे मारले. त्यांनी 108 वेडे मारले पिंपळाच्या झाडाला की आम्हाला ही पत्नी नको, आम्हाला ह्या पत्नीपासून सुटका व्हावी. एका बाजूला वडाच्या झाडाला महिला हाच पती 7 जन्म मिळावा म्हणून फेऱ्या मारतात आणि एका बाजूला पिंपळाच्या झाडाला पुरुष ही पत्नी आम्हाला ह्या पत्नीपासून सोडवा म्हणून त्या पिंपळाच्या झाडाला फेऱ्या मारतात. एका बाजूला मुलांना मुले मिळत नाहीत म्हणून ती शोध घेतायत, पत्नी शोध घेतायत आणि एका बाजूला आम्हाला ही पत्नीपासून वाचवा, आमच्यावर छळ होतोय. आता महिला आयोग जसा काढला तसा पुरुष आयोग काढा. पुरुष पुरुष पीडित संघटना स्थापन व्हायला लागल्या. आणि पुण्यामध्ये माधव दामले एक सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, यांनी पुण्यामध्ये ज्येष्ठ क्लब काढलाय ज्येष्ठांचा, ज्येष्ठ हॅपी क्लब. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंद मिळावा असा त्यांनी क्लब काढलाय आणि त्यांनी एक मोठं काम केलंय की जे काही असे वयस्कर माणसं आहेत परंतु त्याला जोडीदाराची गरज आहे. आता जोडीदार काय विविध कारणांनी पाहिजे असतो, परंतु बऱ्याचशा त्या वयस्कर लोकांनी मुलाखतीत सांगितलं की कुणीतरी काळजी घ्यायला पाहिजे. आता पत्नी गेली म्हणजे एका आजोबाने तर फार वाईट वाटलं व्यथा ऐकताना की मुलाचं लग्न झालंय, पत्नी गेली आहे आणि मुलाचं लग्न झालं. म्हणजे मुलाची आई गेली, हे आजोबांची पत्नी गेली, मुलाचं लग्न झालं, सुनबाई घरात आल्यात
त्या सुनबाईचं असं म्हणणं आहे की माझा नवरा जर बाहेर कामावर गेला तर परपुरुष घरात नाही पाहिजे. परपुरुष म्हणजे सासऱ्याला परपुरुष म्हणते. मग ते बी आजोबा वाद नको म्हणून माझाही डबा बांधून दे, की सुनबाई दोघांचा पतीचा आणि सासरा डबा बांधून देते. पती तिच्या कामावर जातात आणि हे सासरे त्या आजोबा डबा घेऊन कुठतरी सारस बागत कुठतरी कुठल्या बागत किंवा पेठेला फिरतात. बागेत जाऊन डबा खातात आणि संध्याकाळी मुलगा कामावरून यायच्या वेळेस ते घरी जातात. ही अवस्था जर त्यांना वाटतं अशीच माझी पत्नी असती तर मला ही वेळ आली नसती. आता काही एका आजोबांनी सांगितलं की मुलगा अमेरिकेला आहे, एकटाच आहे, अमेरिकेला आहे, मुलगी नाही आणि मी इथं एकटाच आहे. मग आता कुणीतरी पाहिजे. आता लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये सुद्धा काही म्हणतात म्हातारी माणसं की आम्हाला बरोबर बरोबर एक जोडीदारी द्या किंवा जोडीदारी. काही आजोबा तर म्हणले काही नाही आम्हाला दुसरी अपेक्षा नाही, फक्त कुठेतरी बरोबर असावं काळजी घेण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी, म्हणजे एखादा जोडीदार का असावा, मित्र का असावा. आज ह्या स्टेपला का आलं की काळ बदललाय, संस्कार बदलले. पहिली माणसं शिकलेली जरी नसली तरी संस्कार होते आणि घरात एकोपा होता, कुटुंब मोठी होती, त्याच्यामुळे काळजी कुणी घ्यायची, कुणीतरी असावं काही गरज नसायची. एखाद्या घरात एखादं आजोबाची म्हातारी गेली तर त्या घरातली दुसरी त्यांचे पुतणे वगैरे कोणते त्यांची काळजी घ्यायला होती. आता कुटुंबात माणसं कमी आहेत आणि असली तरी ते बाजूला राहतायत आणि बाजूला राहिल्यामुळं जर पत्नी गेली तर ते एकटाच पडतंय म्हातारं. आता त्या आजोबाने एका सांगितलं की पत्नी गेली तर म्हाताऱ्याचं हाल कुत्र्यासारखं हाल होतं. पण अगोदर आजोबा गेले तर म्हातारीचं काय फरक पडत नाही. ती करते, खाते, तिला स्वतःला स्वयंपाक करायला येतो, ती काही उपाशी मरत नाही. आता अशा घटना असताना एका बाजूला महिला जर पत्नी बरोबर नांदत असेल तर ती छळ करते म्हणून तक्रारी आहेत. पूर्वी महिलांच्या तक्रारी अशा होत्या की आमचा छळ होतो म्हणून आणि व्हायचा पण. काही ठिकाणी तर जुन्या काळात आपण आज म्हाताऱ्या आजोबा आजी आजोबा पण ऐकतोय की जर एखादी सून घरात नांदायला आली आणि ती जर तिच्या पतीपेक्षा म्हणजे यांच्या मुलापेक्षा जर मोठी असेल, जाडजूड असेल, तर तिला कमी जेवण दिलं जायचं. काही सासू तर अशा वागायच्या की माझ्या मुलापेक्षा तुझं समजच कमी असलं पाहिजे. म्हणजे जर मुलगा 2 भाकरी खात असेल तर तू एकच खायची. मुलगा एक खात असेल तर तू अर्धीच खायची. म्हणजे सतत त्या मुलापेक्षा तू कमी असली पाहिजे. मुलाच्या वजनापेक्षा तुझं वजन कमी असलं पाहिजे. मुलापेक्षा तुझं सर्वच कमी असलं पाहिजे. असं तिच्या भूक तिला मारून तिच्यावर अन्याय केला जायचा. कधी कधी तर ज्या दिवशी पती जेवला नाही त्या दिवशी ती उपाशी राहायची. आता ह्याच्या पाठीमागे तर आपण पाहिलं की सती जायची. म्हणजे पती जर गेला तर त्याच्या सरणात जिवंत स्त्रीला जाळलं जायचं. त्याच्यानंतर थोडी सुधारणा झाली. त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर सासू सांगायची माझा मुलगा जेवढं खाईल त्याच्या निम्म तू खायचं. एका दिवशी मुलगा उपाशी असेल तू उपाशीच राहायचं आणि पती जेवल्याशिवाय तू जेवायचंच नाही. आता काही आजही काय काय स्त्रिया पती जेवल्याशिवाय जेवत नाहीत. खरं तर हे आपल्या शरीराशी निगडीत ज्या गोष्टी आहेत, खोकणं, शिंकणं, भूक, ज्या काही नैसर्गिक विधी तुमच्या आहेत त्या साऱ्या तुमच्या तुमच्या शरीराने संकेत दिले की त्या घडल्या पाहिजेत. कोणाची वाट बघत बसायची गरज नाही. आणि सुज्ञ पती आता म्हणतात पण की माझी वाट बघत बसू नको, तू जेवत जा, तुला झोप लागली तू झोपत जा. आणि काही पती म्हणतात मी नसताना तुला झोपच कशी लागली, मी नसताना तुला भूकच कशी लागली. आता ज्याच्या स्वभावाचा प्रश्न आहे, पण हा छळ आहे. परंतु हा छळ आता महिलांचा कमी झाला आहे, परंतु पुरुषांचा छळ वाढलाय. आता आपण बऱ्याचशा घटना ऐकल्या काय त्या पाठीमागं त्या मेरठला प्लॅस्टिकच्या टिपाडामध्येच पतीचं तुकडं करून त्याला मारलं गेलं. आणि अशा किती ठिकाणी महिलांनी पतीचं खून केले, प्रियकराच्या बरोबर खून केलं. आता काही महिला तर लग्न होतं. आता काही ठिकाणी आपण मीडियाला बघतोय की लग्न करताना सावध, नाहीतर ते नाही लग्न केलं बरं. एखाद्या मुलीशी लग्न होतं आणि मुलीचा पहिला प्रियकर असतोय, त्याचा मित्र असतोय आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा तिच्या प्रियकराला मित्राला फोन करते, फोनवरून त्यांचं कॉन्टॅक्ट होतंय, ते बोलतायत, पतीला त्रास होतोय, कुटुंबात भांडण लागतंय. आता खरं तर सुज्ञ मुली असतील त्यांनी एकतर तुम्ही सांगितलं पाहिजे की जसं आता पुण्यामध्ये जे प्रकरण घडलं, केतन अग्रवालचं मर्डर झालं. चेतन चौधरी आणि शिया गोयल यांनी ते केलं. खरं तर त्याचा बऱ्याच लोकांना महाराष्ट्राला प्रश्न पडलाय की शिया गोयलनी सांगायचं होतं की माझं बाबा चेतन चौधरी बरोबर प्रेम आहे, आम्हाला त्यांच्याबरोबर लग्न करायचं आहे. चेतनला डायरेक्ट सांगायचं तुझ्याबरोबर मी काही लग्न करू शकत नाही. पण डायरेक्ट त्याचा जीव घेतला. ह्या बाईला तिचा जीव घ्यायला काय, त्याचा जीव घ्यायला काय इंटरेस्ट वाटला. एवढंच नाही तर ती जेलमध्ये गेले, पोलिसांना दारू तिने मागितली, ती दारू प्यायची. आता पुढच्या तपासात असं आलं की तिचं बरेचसे बॉयफ्रेंड होते, बरेचशी ती व्यसनं करत होती. ह्या साऱ्या गोष्टी होत असताना आई वडिलांचं सुद्धा लक्ष असलं पाहिजे. आणि आई वडिलांचं काय, आता मुली नांदायला गेल्यावर बऱ्याचशा वेळेस
संध्याकाळी आई मुलीबरोबर दररोज गप्पा मारते, गप्पा मारताना कसं चाललंय, काय झालं, कोण काय म्हणलं विचारत असते. आणि आई जर जरा थोडी बुद्धिवादी असली तर ठीक आहे, नाहीतर आई तिला सांगते काय काय सासूचं ऐकू नको, त्याचं ऐकून घेऊ नको, नवरा काय म्हणला त्याचं ऐकून घेऊ नको, लय लागला तर ये इकडं तुला सांभाळते मी. अरे काही मुलींना माहित आहे सासरी पडल्यावर काय असतं, तर याचा अर्थ त्यांचा सासरी माहेरी पडल्यावर काय असतं. एकदा भावाचं लग्न झालं की भाऊजाई दुसऱ्या घरात येत असते. आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत तुमचं प्रेम असतं, तुम्हाला प्रेम मिळतं, परंतु ज्यावेळेस आई वडील जातात त्यावेळेस तुम्ही तिथल्या पाहुणी असता. खरं तर तुमचं आयुष्य नवऱ्याबरोबरच घडलं पाहिजे. तुम्ही 7 जन्माची फेरी घेतली, शपथ घेतली, आई वडिलांनी त्याच्या हवाली केलं तुम्हाला. हा याचा अर्थ तिथं तुम्ही गेलाय म्हणून त्याची तुमचा छळ झाला पाहिजे असं नाही, जेव्हा छळ तुम्ही सहन केला पाहिजे असंही नाही, त्यांनी छळ केला पाहिजे असंही नाही, त्यांनी छळ नाही केला पाहिजे. आणि तुम्ही सुद्धा व्यवस्थित आपल्या पतीबरोबर राहिला पाहिजे. तुम्ही खरोबर तिथं आयुष्य तुम्ही जगला पाहिजे, तिथंच स्वर्ग निर्माण केला पाहिजे. दोघांची जबाबदारी आहे. पण आता काळाचा परिणाम आहे, कशासाठीही भांडणं होतात, मोबाईलसाठी भांडणं होत आहेत, स्वयंपाकासाठी भांडणं होत आहेत. आता पाठीमागं पुरुष कमवायचा आणि स्त्री घरात घर सांभाळायची, परंतु आता अलीकडच्या काळामध्ये स्त्री सुद्धा कमवते, ती सुद्धा नोकरी करते. मग आता दोघंही नोकरी करतायत, मग आता दोघांनी स्वयंपाक केला पाहिजे. ठीक आहे, हा काही छळ नाही किंवा हा काय अन्याय नाही, हा किंवा मोठेपणा नाही. तर ह्यामध्ये दोघंही कमवतात, दोघांनी दोघांना जेवायचे, दोघांनी हिरी भाकरी करावी, भाजी चिरावी, दोघांनी आनंदाने खावं, दोघांनी झोपावं आनंदाने. कुटुंब सुखी राहील. परंतु पुरुषाचा कधी कधी युगो आडवा येतो की मी पुरुष आहे, मी का करू. मग ती सांगते की बाबा मी घर सांभाळायचं माझं काम आहे, मी का बाहेर काम करू. याच्याहूनही वाद होतात. कधी कधी पती पत्नीच्या वादात जर तिसऱ्याने उडी घेतली तरी वाद जास्त चिघळतो. कधी कधी त्या दोघांचाच वाद तपली ते मिटवून घेतात, परंतु तिसऱ्या आई असेल, वडील असेल, मामा असेल, कोणी कोणी त्यात भाग घेतात आणि त्याच्यामध्ये जास्त प्रकरण चिघळतं. आता पुण्यामध्ये एक माधव दामले, मगाशी बोललो मी, माधव दामले यांनी एक क्लब काढलाय, आनंदी, ज्येष्ठांचा आनंदी राहण्यासाठी क्लब काढलाय. आणि ते ते क्लब मध्ये त्यांनी 90 जोडप्यांची लग्न लावून दिली आतापर्यंत. जोडपी म्हणजे किती वय, कमीत कमी 50 आहे, 80 वर्षापर्यंतच्या आजोबांचं त्यांनी लग्न लावून दिले त्याच वयाची आजी गाठून. आता त्या आजीला सुद्धा वाटलं की चला आपल्या घरी कुणी नाही, काहींचा मुलगा अमेरिकेला आहे, काहींना मुलंच नाही, काहींच्या मुली नांदायला गेल्या, काहींना कुणीच नसतंय. अशी जी काही ज्यांना जे एकटं एकटं वाटतं अशांनी तिथं एकत्र आले आणि त्यांनी त्यांच्या पसंतीनं ती आता एकत्र राहतायत. खरं तर बऱ्याचशा वेळेस असं होतं की तुमच्या मनावर ताण असणं, दडपण असणं, तुम्हाला सुखसुविधा न मिळणं किंवा आयुष्यात तुमचा जोडीदार लवकर जाणं किंवा तुम्हाला साथीदार आधाराला मुलं, मुली, बायको कुणीच नसणं, तुमचं मन खचून जातं. मन खचलं की शरीर खचतं आणि आयुष्य त्याने होतं. परंतु जर तुम्ही आनंदी असाल आणि आनंदी राहण्यासाठी तुम्हाला सुविधा आयुष्यातल्या मिळल्या पाहिजेत. पत्नी असली पाहिजे, ती व्यवस्थित असली पाहिजे. स्त्री असेल तर तिला पती असला पाहिजे, तो व्यवस्थित असला पाहिजे, निर्व्यसनी असला पाहिजे. आनंदी जीवन जगायचं असेल तर त्यासाठी जे काही जीवन मूल्यांचं पालन करावं लागतं ते पालन केलं की आनंदी जीवन होतं. परंतु काहींना अशा अडचणी आहेत की आता पहिल्या काळामध्ये काही जातीमध्ये, काही कास्टमध्ये पुनर्विवाह होत नव्हता. जर एखादी मुलगी मूलबाळ व्हायच्या अगोदरच जर पती ऍक्सिडेंटमध्ये कुठल्या अपघाताने जर गेला आणि जर तिचं वय अगदी 20, 22, 25, 30च्या आतमध्ये असेल, 35च्या आतमध्ये असेल, तर तिचं तारुण्य तिने कसं घालवायचं. म्हणून तिनं पुनर्विवाह केला पाहिजे. परंतु समाजामध्ये काही जातीमध्ये पुनर्विवाह चालत नव्हता. आता काळ बदललाय, पण पुनर्विवाह तिचा झालाच पाहिजे. खरं तर एखादी स्त्री मूल व्हायच्या अगोदर तिचा पती लवकरच गेला तर तिचं सासरी राहायचं का माहेर राहायचं हा प्रश्न निर्माण होतो. सासरी राहिलं तरी तिला अपमानात जीनं जगावं लागतं. महिलाच महिलांना बोलवत नाहीत, विधवा झाल्या हळदी कुंकाला बोलवत नाहीत, तिला मान देत नाहीत, तिनं बाजूला बसायचं. आणि जर ती माहेरी राहायला गेली तर तिथं भावजयांचं शेजाऱ्या पाजाऱ्या टोमणं खायचं, तिला आयुष्य असह्य होतं. तरुणपणी स्त्री गेली तर, आणि म्हातारपणी जर स्त्री गेली पुरुष मागे राहिला तर त्याचं हाल होतं. म्हणजे दोघांचंही आयुष्य तसं सुखी नाही, दोघांच्या परस्पर राहिला, बाजूला राहिला तर. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं, पुरुषाचं आयुष्य स्त्री विना अधूर आहे आणि स्त्रीचं आयुष्य स्त्री पुरुषाविना अधूर आहे. दोघांना एकमेकाची गरज आहे. त्याच्यामुळे दोघांनी सुद्धा, तरुण असा म्हातारा असा, आता अपघाताने गेला तिथं इलाज नाही, पण तुम्ही व्यवस्थित असताना, जिवंत असताना, तुम्ही सुदृढ असताना, तुमचं आरोग्य चांगलं असताना, तुम्ही तरुण असताना एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. एकमेकांच्या सुखदुःखाचा विचार केला पाहिजे. आपण एखादी गोष्ट बोलू ती मन दुखावते त्याचा विचार केला पाहिजे. तिला काय लागतंय,
त्यानं विचार केला पाहिजे, त्याला काय लागतंय तिनं विचार केला पाहिजे. तुमचं आयुष्य सुखकर होईल, त्यात घटस्फोट होणार नाहीत, त्यात तिसऱ्याची एंट्री होणार नाही. किंवा एखाद्या स्त्रीला, ठीक आहे, त्याचा अगोदर तिचा मित्र असतो आणि ज्याच्या संग लग्न केलंय तिनं ते पहिल्या मित्राचं कॉन्टॅक्ट बंद करावं, लग्न याच्याशी करावं. नाही तर ज्याच्याशी तुमचं कॉन्टॅक्ट आहे, मित्र आहे, तुम्हाला पुन्हा तो कॉन्टॅक्ट ठेवण्यापेक्षा तुम्ही त्याच्याशीच लग्न करा आणि स्पष्ट सांगून टाका. स्पष्ट बोललेलं बरं, पुन्हा मरणापर्यंत जाण्यापेक्षा. आणि नाही तर जिथं आपण लग्न केलंय त्याच्याशीच तिथं एकनिष्ठ राहणं हे फार महत्वाचं आहे. पुरुष असेल तर स्त्री असून. पुरुषाला सुद्धा जर त्याची कुठं मैत्रीण असेल लग्नाच्या अगोदर तर त्यानं लग्न झाल्यावर, नाही तर लग्नात त्या मैत्रिणीशीच लग्न करावं, नाही तर हिच्याशी लग्न केलं तर हिच्याशी एकनिष्ठ राहावं. तुमचं आयुष्य सुखकर होईल. काळ बदललाय, समस्या निर्माण झालेत, आयुष्य कमी झालंय, ताणतणाव वाढलेत. पहिले काही नव्हतं जवळ, परंतु मनाला त्रास, ताणतणाव अजिबात नव्हता. आज सुखसुविधा साऱ्या झाल्यात तरी सुद्धा मनाला त्रास आहे. माणसं जास्त हळवी झालेत. पहिलं सहनशक्ती होती, सोशिक होती माणसं. आता पहिल्यासारखं सोसत नाहीत आणि जरा थोडा अन्यायकारक माणूस मनाला खातोय. मनावर परिणाम झाला की बीपी वाढते आणि एखादी गोष्ट तुम्ही अति खाण्यात आली जी चालत नाही तुमच्या शरीराला, शुगर वाढते. बीपी, शुगर, कॅन्सर ह्या गोष्टी आता ते दाट शक्यता आहे. आणि ह्यातनं पुन्हा तुम्ही मनावर ताण येण्यासाठी तुमच्या घरातली कारणं, तुमची भांडणं, ह्या गोष्टी न होण्यासाठी एकमेकाला समजून घ्यावं. नाहीतर मग आता आजोबा सांगतायत पुण्याचे की आम्हाला एका स्त्रीची गरज आहे. एखादी स्त्री सांगते मला आधाराची गरज आहे. काही स्त्रियांनी तर पुण्यामध्ये, मुंबईमध्ये वय झालं तरी सुद्धा त्यांनी आता त्यांचे मित्र, त्यांच्याशी मित्रांशी मैत्री केली आहे. एक मित्र एक मैत्रीण एकत्र येत आहेत, गप्पा मारतायत आणि ते सुद्धा मान्य केलंय. सुप्रीम कोर्टाने सुद्धा लिव्ह अँड रिलेशनशिपसाठी मान्यता दिली. का? तुम्हाला जर सुखाची गरज असेल, तुम्हाला जर आनंदाची गरज असेल, तुम्हाला जर आनंद पाहिजे असेल तर तुम्हाला ज्याच्याबरोबर जुळतंय तुम्ही तिथं एकत्र राहू शकता. हा, पत्नी असताना तुम्ही तिथं चांगलं आहे, ती चांगली आहे तरी तिला एक एन्जॉय म्हणून तुम्ही बाहेर कुठं काय भटकत असाल तर हे चुकीचं आहे. पती चांगला असताना एन्जॉय म्हणून एका स्त्री बाहेर भटकत असेल तर हे चुकीचं आहे. आणि म्हणून एकमेकाला समजून घ्या, तुमचं आयुष्य सुखकर होईल. हा व्हिडिओ मुद्दाम मी केला मंडळी, का की खरंच आज समस्या आम्ही बऱ्याच ठिकाणी जातोय, बघतोय, बऱ्याच ठिकाणी अडचणी बघतोय लोकांच्या, नेमकं कुठं काय होतंय हे लक्षात आलं आणि म्हणून हा व्हिडिओ केला. या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुम्ही याच्यावर कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला काय वाटलं किंवा आणखी तुमच्याकडे काय याची माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि पाहत राहा न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज.